गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही जिमला चाललोय आता. बरेच दिवस झाले जिमचा ब्लॉग आला नाही. म्हटलं चला आज रुटीन दाखवूया, म्हणजे काही ना काही नवीन घडतंच. तर मस्त एकदम गुलाबी थंडी पडली 2 दिवस झाले आणि मस्त मजा येते. तर आम्ही फॅन बंद करून झोपतोय, लिटरली खिडक्या बंद करून. असं कधी झालं नाही किंवा थंडीमध्ये पण फॅन बंद करायची वेळ आली, पण यावर्षी झाले. काय म्हणते फ्रेंड? मस्त थंडी पडली, म्हणजे असं सीजनल वातावरण राहिलं ना बरं वाटतं. थंडीमध्ये थंडी, उन्हाळ्यात ऊन. आणि मी चावीच नाही आणली, आईला उठवायला लागेल. यार बेल वाजायला उठेल का विवान? राहुलला पण मी आता आईला कॉल करतो, कारण विवान बाहेरच झोपतो आईसोबत. काही गडबडीत गाडीची चावीच विसरली यार. बेल वाजवावं लागेल आता. गाडीची चावी दे ना. चावीच विसरली. हां तीच. थंडी जबरदस्त या. प्रियांकाने तर काहीच नाही तोंडाला बांधलं. प्रियांकाला थंडी नाही. एक महिना डाएट करून प्रियांकाचं 1 किलो वजन कमी झालं होतं. आणि ट्रिपला गेल्यावर किती वाढलं? 2 किलो. असंच असतं. डाएट फॉलो केलं, चांगलं एक्सरसाइज केली तर वजन तुमचं बरोबर कमी होतं. 2 दिवसात एवढं कसं वाढलं? होतं तसंच असतं ते. मोदक खाल्ले, मोदक काय 3 खाल्ले. मग सोलकढी पिली. सोलकढीचं काय ते हे काय म्हणतात, गोड नाही. गोड नाही आहे? नाही. अजून काय खाल्लं गोड? चॉकलेटी खाल्ली आहे. हा, एक चॉकलेट खाल्लं. अजून बरंच काय खाल्लं तू गोड? पापड बिपड खाल्ली, तळलेले. सगळे पदार्थ इम्पॅक्ट करतात वजन वाढायला. मसल ब्लेडचा दुसरा फ्लेवर मागवलाय मित्रांनो. हे बघा, याचं नाव आहे चॉकलेट हेझलनट फ्लेवर. तर इथे एक आहे तो मँगोवाला. बघू आज ट्राय करू चॉकलेट हेझलनट फ्लेवर. बघा प्रोसेस दाखवतो कशी स्कॅनिंगची. त्यांची मसल ब्लेज ॲप्लिकेशन आहे. इथं त्यांचा स्कॅनर ओपन होतो आणि मी इथं घेऊन गेलो ना, बघा product successfully verified. This product, your product is authentic. Here are the details. एक्सपायरी डेट वगैरे सांगतो, म्हणजे काही डुप्लिकेट वगैरे काही नाही आहे, त्याचं व्हेरिफिकेशन होतं. आणि दिस इज जस्ट प्रोटीन सप्लिमेंट. दिस इज नॉट द स्टेरॉइड. किलो वजन करायचं का? वजन काटा आहे ना आपल्याकडे? कुठे? तो छोटा वाला कुठला नाही आहे. तेच वजन करायचं आपल्याला. किती ठेवू एवढं हे सगळं मोजून? म्हणजे 1216.
1216 ग्रॅम आहे हे. आणि आता हे जे MT आहे ना त्याचं वजन करू 206 म्हणजे बरोबर आहे ना 1 किलो. प्रॉडक्ट आहे ऑथेंटिकेट आणि 1 किलो परफेक्ट आहे, इसमें नो डाउट. आता फ्लेवर टेस्ट करू आपण. काय काढायचं? लगेच ब्रेकफास्ट तयार करू का आईचं म्हणणं. अच्छा हां हां. कसं आहे चॉकलेट हेझलनट छान आहे. म्हणजे मँगो चांगलं आहे का चॉकलेट? मला ते छान वाटलं. मँगो चांगलं वाटलं. आई तुला पाहिजे हां थोडंच आहे. आईची पण बॉडी बनणार आता. चॉकलेटच आहे ना कालचं चांगलं होतं. मी एक टिपका पेले होते ना काल बरं नाही ते. टिपका थोडं हे पण ते चॉकलेट आहे हे. गोळ्या कुठं ठेवल्या? मित्रांनो ब्रेकफास्ट करूयात. परफेक्ट ब्रेकफास्ट काय असतं तो दाखवतो तुम्हाला. परफेक्ट ब्रेकफास्टमध्ये आहे बॉइल्ड एग, उकडलेली अंडे, ऑमलेट आहे इथं, पपई आणि इथं आहे मूग चिला. परफेक्ट ब्रेकफास्ट आहे मित्रांनो. वाजलेले आहेत आता 12ला 10 मिनटं बाकी आहेत. ऑफिसला चाललोय मी. A few moments later. बघा मित्रांनो 6:15 वाजलेत आणि माझं इथं आहे स्नॅक्स. अडीचशे ग्रॅम चिकन आहे. त्याच्यातून आपल्याला प्रोटीन मिळणार आहे 60 ते 70 ग्रॅम. त्याने फक्त मॅरिनेट केले आणि फ्राय केले बिना तेल टाकता नॉनस्टिकी पॅनवर. बघा मित्रांनो विवान आणि आम्ही वॉकिंगला चाललोय. सायकल घेतली त्याची. काय झालं आज दिवसभरात? तो चष्मा लावून येत जा यार, काळा चष्मा. बरं लांबून बोल जरा. आज काय झालं? काम काम काम. तुमचं फ्रीज नाही का? कोल्ड फ्रीज कायचं काय आता हे बघा. ए, पुढे बघ रे. झोपतोय गादी. डिसेंबर महिन्यात 15 तारखेच्या नंतर म्हणजे 2 वीक नंतर सगळेजण सुट्टीवर जातात. म्हणजे शेवटी क्रिसमस वगैरे असतो ना, म्हणजे त्यांचं तिकडं काम नसतं करायचं. ते लोक 15 दिवस. आमचं 14ला हे कोल्ड फ्रीज डिप्लॉयमेंट आहे. हां त्यानंतर आणि मग मे बी हां कसं असतं सगळे सुट्टीवर जातात ना, त्यामुळं कोणीच काय करायचे नाही कामं तिकडचे. कारण कोणी काही कामं केले त्याला सपोर्ट द्यायला कोणी नसतं. आणि 11 तारखेला आमची आहे पार्टी. नाही 12 शुक्रवार कधी आहे? पुढच्या 12ला शुक्रवारी. हां मग 12ला कोल्ड फ्रीज आहे हां आणि 10ला साइन ऑफ आहे. अच्छा. तर डिसेंबर महिन्यात हेच असतं क्रिसमस कोणाचं काय म्हणतो आपण, क्रिसमसपासनं सुट्टी घेणार. मी पण शेवटचा वीक टाकणार आहे. प्रियंकाने टाकली म्हणल्यावर मला पण टाकावंच लागेल. तेच की क्रिसमस आला, ही पार्टी ती पार्टी, इयर एंड पार्टी, सगळं असा माहोल असतो ऑफिसमध्ये. आणि आता प्रियंका तर वर्क फ्रॉम होम करते त्यामुळे त्यांचं काही नाही आहे.
आणि सर्व्हिस बेस कंपनीचं वेगळं असतं, त्यांच्या एवढ्या पार्ट्या नसतात. पण आमची प्रॉडक्ट बेस कंपनी आहे, तर आमच्या पार्ट्या चालूच असतात. त्यामुळे इयर एंड पार्टी, कोणी क्लायंट आला त्याची पार्टी, काय म्हणते. छान. तर आमची पार्टी आहे 11 तारखेला रिट्स कार्टन येरवड्याचं परत वाटतं. येरवडा. 5 स्टार आहे आय थिंक ते. लेट्स चेक नाव. चॅट जीपीटीला विचारतो मी. बघा बरं का, स्टार्टिंग फर्स्ट पार्टी तुमची तिथेच झाली. अँड दॅट वॉज इन आय थिंक 2021 ना. दॅट टाइम यू सेड दॅट आय विल टेक यू दे. आता हे चॅलेंज पूर्ण झालं असतं तर मीच तुला घेऊन गेलो असतो. हां, हे चॅलेंज होतं हयातचं, तरी मी आता ह्याच वर्षी हयातला जाऊन दाखवणार. कुछ हो ना हो. यावर्षी तू पार्टी देणार का मला? मी तुम्हाला नाही देणार, मी जाणार, मी एन्जॉय करणार. रिट्स कार्टन इज अ 5 स्टार लक्झरी ब्रँड हॉटेल ब्रँड. 5 स्टार हॉटेल मी पार्टी आहे. आणि हयात बघा, हयात बघू का? कोटी पुणे. हयात पण 5 स्टार आहे. आणि मी ह्याच वर्षी जाऊन दाखवणार आहे, कारण की खूप वर्षापासून माझं इच्छा आहे. अच्छा, अँड आय विल डू इट इन Yes, दिस yes. इयर ओनली. कसं जाणार? एकटी जाणार का आम्हाला पण घेऊन जाणार आहे? आम्हाला कशाला कोणाला, एकटी तुम्हाला जाणार? एवढ्या वर्षापासून सांगते तेव्हा ती तर एकटी काही- जाणार आहे का? Yes, हां, yes. ती एकटी जाऊनच दाखव. आणि दाखवलं तर तुझ्या फ्रेंडसोबत जाशील. तर असं आहे. चॅलेंज कम्प्लीट झालं असतं ना 75 हार्डचं, काय नसतं केलं तर. तर गेलो असतो आम्ही. पण ते काय गोवा नाही, कोकण कशाला मध्ये काढलं मग. दिव्यागरला गेलो. त्यामुळे चॅलेंज ब्रेक झालं आणि सगळा पचका झाला. पचका. 1 महिना कंटिन्यू केलं ना ते, दॅट फॉर दॅट यू शुड ठीक आहे, अप्रिशिएट ठीक इट. आहे. आय ॲप्रिशिएट. देतो मी पार्टी तुला हयातमध्ये ह्या वर्षीची. ठीक आहे. हां, चला आजचा व्लॉग या डिसेंबरच्या नोटवर संपूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू. सबस्क्राईब करायला विसरू नका.